नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे का? पण भांडवलाची अडचण येत आहे का? तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारकडून शेळीपालनासाठी अनुदान दिले जात आहे, ज्यामुळे तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता. अनेक शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते, त्यामुळे चांगल्या व्यवसायाच्या संधी अजूनही ते मागे राहतात. याच समस्येवर उपाय म्हणून सरकारने शेळीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अनुदान योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या सुमारे 25% ते 50% अनुदान मिळू शकते. काही विशेष प्रवर्गासाठी अनुदानाचे प्रमाण अधिक असू शकते. आता प्रश्न येतो की या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो? महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट तसेच शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेले पात्र नागरिक. अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर आणि आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र याचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर संबंधित अधिकारी अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. सर्व माहिती योग्य आढळल्यास तुमचा अर्ज मंजुरीसाठी पुढे पाठवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाचा लाभ दिला जाईल आणि तुम्ही शेळीपालन व्यवसायाची यशस्वी सुरुवात करू शकता. या व्यवसायाचे अनेक फायदे आहेत. कमी गुंतवणूक, शेळ्यांचा मसाला आणि दुधाला असलेली मोठी मागणी, नियमित उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती त्यातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र अर्ज करण्यापूर्वी योजनेच्या अटी, नियम आणि अनुदानाची रक्कम अधिकृत स्रोतांमधून नक्की तपासून घ्या, कारण वेळोवेळी यामध्ये बदल होऊ शकतो. मित्रांनो, अशा सरकारी योजना, अनुदान, शेतकरी योजना आणि भरतीची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.